गोमंतकातील इतिहासातील ही महत्त्वाची गोष्ट आहे। आज दोन गोष्टी या गोमंतकामध्ये घडलेल्या आहेत। एक सर्वात महत्त्व म्हणजे जुने गोवे या ठिकाणी असणारे सर्वात प्राचीन असं मंदिर जे एकेकाळी उद्ध्वस्त करण्यात आलं होतं आणि कितीतरी वर्षानंतर आपण जे म्हणतोय की गोवेश्वर महादेव मंदिर या नावाने नरेंद्राचार्य महाराजांनी जे मंदिर निर्माण केलं, त्या निमित्तानं मी पूर्ण गोमंतकाच्या वतीनं, गोव्यातील सगळ्या लोकांच्या वतीनं मी म्हणजे महाराजांचं खूप खूप नमन करतो। त्यांचे आशीर्वाद या गोमंतकासाठी असेल तर मी म्हणेन की त्याने फक्त एक शिवमंदिर केलेलं नाही आहे, तरी 12 ज्योतिर्लिंग, या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला 12 ठिकाणी महाराष्ट्रात जावं लागेल। त्या एकत्र या ठिकाणी ही 12ही लिंग आणून जे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका लोकातील कुठेही जायची गरज नाहीये, तर फक्त एकच गोवेश्वराच्या मंदिरामध्ये आल्याने आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी होईल। आम्ही गोवेकर भाग्यवान आहोत, कारण इथं ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थापन करणं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। मी भाग्यवान आहे की या मंदिराचं जे प्राणप्रतिष्ठान करण्याचा सोहळा या निमित्तानं मला मिळाला। मी महाराजांचा पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद म्हणतो पूर्ण गोमंतकीयाच्या वतीने, की मी स्वतः मुख्यमंत्री असताना म्हणजे जी गोष्ट पुढची 500 वर्ष सुद्धा या इतिहासात त्यांची नोंद राहील, जगद्गुरू नरेंद्र महाराजांची नोंद ही पुढच्या 500 वर्षासाठी या गोमंतकामध्ये राहील। एवढं मोठं कार्य त्याने या गोव्यासाठी केलेलं आहे। देव, धर्म आणि देश या 3 गोष्टी आपल्यासाठी ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, आणि या तिन्ही गोष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर कोण करत असेल तर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजजी हे आज सगळ्या आपल्या कार्यातनं हे कार्य फक्त गोवा आणि महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभर हे त्याचं कार्य खूप मोठ्या प्रमाणे सुरू आहे। त्यांच्या कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। गोवेश्वर मंदिराच्या वतीने आज या ठिकाणी जो गोमंतकावरती त्याने जो ग्रंथ लिहिला महाराजाने, हा ग्रंथही तेवढाच महत्त्वाचा आहे। गोव्यातील म्हणजे कित्येक शतकांचा धार्मिक इतिहास यामध्ये जो लिहिला आहे तो पुढच्या 500 वर्षासाठी मार्गदर्शन राहील, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे।